आपला या सत्रामधला शेवटचा दिवस आहे. रोज इथे या विषयावर बोलण्याचा जो आनंद मिळाला, आज मनाला हुरहुर वाटतेय की एवढा चांगला विषय आपण इतक्या संख्येने आलात आणि आपण एवढ्या सगळ्यांनी मिळून सातत्याने इथे बसून चिंतन केलं. कोण ब्रह्मसूत्र ऐकतो तसा विचार केला तर, आणि त्याच्याकरता पाऊस पाणी घरातले सण वार सगळं सांभाळून आपण सगळे येत राहिलात आणि त्यामुळे आनंदाचा भाग आणखीन द्विगुणित होत गेला. अवघड होता विषय. म्हणजे आपण जसं म्हणतो की सह्याद्रीचा कातळ फोडून आपल्याला बोगदा करून तो रस्ता मिळवून सुलभ मार्ग करायचा, तसं हे इथी मारामारी काही सोपी नाही. आणि ह्या संबंधशास्त्राचा अर्थ, तत्वचर्चा, वाद आणि त्या एकेकाला उत्तर देत जाणं, हे सगळं श्रवण करायला सुद्धा त्याच्याकरता आपल्या मनामध्ये तेवढा धीर धरणं सुद्धा अवघड आहे. आपण सगळ्यांनी त्याच्याकरताचे एक मनामध्ये तो संकल्प निश्चय, केवळ आपल्याला त्याची आवड आहे म्हणूनच आपण धरलात. आणि त्यामुळे ब्रह्मसूत्रासारखा ग्रंथ आज मठामध्ये सांगत असताना आपण एवढे सगळेजण एकमेकांच्या उपस्थितीमध्ये ह्या ग्रंथाचा आपण जो काही अभ्यास चर्चा या दृष्टीने, कारण असं आहे ब्रह्मसूत्र तशी अनाकलनीयच आहेत. त्याच्यामध्ये कुणीच म्हणू शकत नाही आपल्याला त्याचं आकलन झालं. आपल्यासारख्या सामान्य वक्त्याला तर नक्कीच नाही. पण निदान आमचे जे ग्रंथ आहेत, आमचे शास्त्रीय ग्रंथ आहेत, आमचे वेदांतावरचे ग्रंथ आहेत, ते सांगतात तरी काय, त्याची तोंड ओळख तरी आम्हाला करून घेता आली तर निदान आम्ही त्या तत्वज्ञानाशी, त्या वेदांताशी आम्ही कुठेतरी आमचा सुसंवाद साधल्यासारखं होईल. आणि ह्या भूमीत आम्ही जन्माला आलो, ह्या भूमीचं हे वैभव आहे, त्या वैभवाची आम्ही ओळख करून घेतली, एवढं तरी होईल. पण त्याकरता सुद्धा मोठं धीर धरून आपल्याला तो मार्ग पुढे न्यावा लागतो. आपल्याला सगळ्यांनी या मार्गावर राहावं याकरता बळ दिलं ते माताजींनीच दिलेलं आहे. आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून हा कठीण जो काही जगन्नाथाचा रथ आहे तो आपण ह्या 2 अध्यायांच्या करता पार केलाय. हे 2 अध्याय फार कठीण आहे. याच्या पुढचे अध्याय असे आहेत की ज्याचा आपल्याला परिचय आहे. साधनाध्याय आपल्या परिचयाचा विषय आहे आणि त्याच्या पुढचा जो मोक्ष अध्याय आहे तो आपल्याला कुतूहलाचा विषय आहे. म्हणजे मोक्ष म्हणजे नेमकं काय, त्याचं स्वरूप काय असतं, त्याच्याबद्दल काय म्हटलं आहे, मरणोत्तर जीवन काय असतं, वगैरे वगैरे, जीवाची गती काय असते, या सगळ्या बाबतीमध्ये कितीही ग्रंथामध्ये कुठेही वाचलं तरी पुन्हा त्याच्याविषयी कुतूहल असतं. आणि त्यांनी बाकीचे जे काही त्या अनुषंगाने चर्चा केलेली आहे ती सगळी चर्चा खूप रंजक आहे. हा आत्ताचा ह्या वेळेचा जो आपला विषय आहे तो ब्रह्मसूत्रामधला सगळ्यात कठीण विषय आहे आणि तो आपण सगळ्यांनी मिळून पार केला. त्याची सगळ्याची आपली पुण्याई काय माहिती नाही, पण आपल्या मागे बसून माताजींनी जे आपल्याला धैर्य दिलं आणि सामर्थ्य दिलं, त्यांच्या कृपेने आपण आज ह्याच्या समापन करण्यामध्ये, अगदी शेवटापर्यंत संपन्न करण्यापर्यंत येऊन पोहोचलो. आणि म्हणून आपण आता हा शेवटच्या दिवशीचा विचार करून आपण हा आजचा विषय संपवूया. म्हणजे आता 2 अध्याय आपले पूर्ण होतात. पहिला समन्वयाध्याय आणि हा दुसरा अविरोधाध्याय, की सगळ्यांचा जो विरोध आहे तो मोडून काढला. जी जी शंका आहे, मोडून म्हणजे आमचं म्हणणं खरं करता म्हणून नाही मोडून काढला, ते जे मत आहे त्या मताची मर्यादा सांगत गेलो. आपण आत्ता सुद्धा या प्राणाची चर्चा करतो आहे तेव्हा इंद्रियांची मर्यादा काय, देवतांचे गुणधर्म काय, देवतांचं सामर्थ्य काय, देवतांचं वैशिष्ट्य काय, काल आपण बघितलं. देवतांचं सामर्थ्य आहे इंद्रियांना कार्यरत करण्याचं, देवतांचं वैशिष्ट्य आहे सुखदुःख न भोगण्याचं. त्या देहात राहून या देहाचे सुखदुःख कशाला भोगत राहतील, ते त्याच्याकरता भोगण्याकरता आलेलेच नाही आहेत. सुखदुःख भोगणारा जीवच आहे. आणि त्याकरता ह्या प्राणाच्या संबंधाने आपण काल जे बोललो त्याच्या पुढे एक कथा आलेली आहे. त्या बृहदारण्यकामधली कथा आहे. त्यांनी असं सांगितलंय की प्रजापतीची 2 मुलं आहेत, एक देव आणि असुर. त्यातले असुर म्हणजे राक्षस ही मोठी भावंड आहेत आणि देव जे आहेत ती धाकटी भावंड आहेत.
देव आणि असुर यांच्यामध्ये नेहमीच युद्ध होतं, यांच्यात नेहमीच वादविवाद होतात. हे सामान्यतः घडतच जातं, कायमच घडतं. आणि त्या घडण्यामध्ये किंवा जे घडतं ते जे घडणं आहे त्यात एक गोष्ट व्हायची की युद्धामध्ये कधी असुर जिंकायचे, कधी देव जिंकायचे. याच्यामधून एकदा कंटाळली देव मंडळी या असुरांच्या छळाला. ते म्हणाले, आपण आता काय करावं, आपण यज्ञ करूया आणि यज्ञाच्या माध्यमातून आपलं सामर्थ्य वाढवूया आणि या असुरांना आपण पराजित करूया, त्यांना परास्त करूया, त्यांचा पराभव करूया. तर त्याप्रमाणे यज्ञ सुरू झाला. मग त्यांनी वाणीला सांगितलं, आपल्याला सामगान माहिती आहे, सामवेदामध्ये ज्या ऋचा आहेत त्या ऋचांचं यज्ञकाळामध्ये गायन केलं जातं. आणि तो जो सामवेद आहे त्या ऋचांच्या गायनाच्या माध्यमामधून त्याला उद्गीत गान असं म्हणतात. ते जे उद्गीताचं गाणं केलं जातं त्यामधून यज्ञाची जी सफलता आहे ती सफलता आपल्याला प्राप्त होते आणि ते आवाहन आहे. तर त्याप्रमाणे वाणीला देवतांनी सांगितलं की तुम्ही आता उद्गीत गा आणि त्या परमात्म्याचं किंवा त्या देवतेचं स्तवन करा, म्हणजे मग त्याप्रमाणे आपल्याला ते फल लाभेल. असं जेव्हा हे सांगितलं त्यावेळी हे देवांनी असा यज्ञ आरंभला आहे, तो असुरांच्या पराभवाकरता आरंभला आहे. हे जेव्हा असुरांना कळलं तेव्हा असुरांनी असं ठरवलं की काही झालं तरी यांचा यज्ञ जो आहे तो सफल होता कामा नये. मग आता या वाणीला जेव्हा हे उद्गीत गायला सांगितलं, त्या गान करायला सांगितलं, त्यावेळी त्या वाणीला त्यांनी भुलवलं, आसक्तीच्या शस्त्रांनी भुलवलं, ते अस्त्र वापरलं. वाणी भुलली, ती उद्गीत गायला काही तयार झाली नाही. यज्ञ असफल झाला. पुन्हा कानाला सांगितलं, मनाला सांगितलं, डोळ्यांना सांगितलं, घ्राणेंद्रियांना सांगितलं, सगळ्यांना सांगितलं, पण कुणी मानलं नाही, कुणी ऐकलं नाही. आता देवतांनी किंवा ह्या देवांनी निर्णय केला की आता कुणाला सांगायचं, सगळी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय झाली, मन सुद्धा झालं, आता कुणाला सांगायचं. म्हणाले आता प्राणांना सांगू. आणि जेव्हा त्यांनी प्राणांना सांगितलं की आता तुम्ही उद्गीताचं गायन करा, तेव्हा प्राणांना सांगितल्याबरोबर असुर त्यांच्यावर काही करू शकले नाहीत. का करू शकले नाहीत? मग प्राणांनी ते गायन केलं, तो यज्ञ सफल झाला, त्या यज्ञांचं फल देवतांना मिळालं, असुर हरले आणि निघून गेले. आता ते त्यांनी म्हटलं इथे पुढे, प्राणांनी जे उद्गीत गायलं ते यशस्वी झालं आणि प्राणांनी या देवतांना यश मिळवून दिलं. हे असं का घडलं त्याची कारणं त्यांनी सांगितली की इंद्रिय जी आहेत ती आपल्या विषयांच्या पासून आपल्याला काय सुख मिळतं या स्वार्थात आहे. त्यांना माझ्या देहाला किंवा अंतिमतः याच्यामध्ये काय सुख आहे किंवा अंतिमतः याच्यामध्ये काय प्राप्त करण्यासारखं आहे किंवा अंतिमतः काय हिताचं आहे याचा ते विचार करत नाही. की मी काही खाल्लं तर या खाण्यातून काय, नुसते रोज समोसे खात बसलो, नुसते रोज भजी खात बसलो तर काय शरीराचं पोषण होणार आहे? शरीराचं पोषण होऊ शकत नाही. पण आम्हाला आवडतात, जिभेला बरं वाटतं, तर रोज चटपटीत काहीतरी खायला पाहिजे असं जीभ सांगते. ती शरीराला फायद्याचं आहे की नाही ते ती बघत नाही. म्हणजे त्याच शरीराचा एक भाग आहे पण त्याचा ती विचार करत नाही. डोळे कितीही जागलं तर काय, रात्री हा सिनेमा आहे, त्याच्यानंतर ते नाटक आहे, त्याच्यानंतर तो करमणुकीचा कार्यक्रम आहे, पाहतोय रात्रभर आम्ही पाहतोय. तो शरीराचा विचार करत नाही. ते दोन डोळे किंवा ती दृष्टी शरीराचा विचार करत नाही की अरे इतकं रात्रभर जर जागरण केलं तर हे शरीर चालणार आहे का, अन्नाचं पचन होणार आहे का. म्हणाले जे ते इंद्रिय आपल्या स्वार्थामध्ये घडून गेलेले, आपल्या स्वार्थाशिवाय त्या इंद्रियाला दुसरं काही दिसत नाही. पण म्हणाले प्राण तसे नाहीच आहेत. प्राण त्या देहाचं हित बघणार आहेत आणि त्यामुळे प्राण एकरूप होऊन त्यांनी ते उद्गीत गायलं आणि म्हणाले देवतांना विजय मिळवून दिला. त्यामुळे प्राणांचं वेगळेपण आहे, प्राणांचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे आम्ही आमच्या देहामध्ये असलेल्या प्राणांना
बलवान करण्याकरता काहीही धडपड केली नाही, तरी सुद्धा प्राण मात्र आम्हाला बलवान करण्याकरता प्रत्येक क्षणी धडपड करतात आणि आम्हाला अधिकाधिक सुस्थितीत राखण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यावरती उपनिषदांनी एक रूपक सांगितलंय आणि ते रूपक असं आहे की त्यांनी असं म्हटलंय की कथा आहे ती, त्या कथेत त्यांनी म्हटलंय की प्रजापती, आणि हे नाव म्हणाले कोणाला दिलं या कथेमध्ये, आमचं जीवन म्हणजे जणू काही प्रजापती आहे. हे रूपक आहे, आता ते सोडवत जाऊ आपण की प्रजापती म्हणजे आमचं जीवन आहे. आता त्या जीवनाला म्हणजे त्या प्रजापतीला 2 मुलं आहेत. तर 2 मुलं कोण आहेत? एक सुख हा मुलगा आहे आणि दुसरं हित हा मुलगा आहे. म्हणाले सुखाची इच्छा पहिल्यांदा होते, कारण माणसाला आधी सुख हवं असतं म्हणून त्याला मोठा मुलगा म्हटलं. या मागच्या कथेमध्ये सुद्धा असुरांना मोठा भाऊ म्हटलं, देवांना लहान भाऊ म्हटलं. का म्हटलं? कारण मनमानी करायलाच प्रत्येकाला आवडते, बेशिस्तच प्रत्येकाला आवडते. जे आता हाच शब्द पुन्हा की जे अहिताचं आहे तेच करायला आवडतं, जे प्रिय आहे तेच करायला आवडतं. आणि त्यामुळे ते जर पहिल्यांदा आवडतं तर तो मोठा भाऊ आहे. म्हणून असुर जसे मोठे तसं सुख हा मोठा भाऊ आहे आणि हित हा लहान भाऊ आहे. आम्हाला आमचं हित कळत नाही, तो लहान भाऊ आहे म्हणाले. आणि मग पुढे त्यांनी असं म्हटलं की आम्हाला हित समजत नाही असं नाही, पण ते फार उशिरा कळतं. जेव्हा माणसाचे शरीराचे काढलेले रक्ताचे जे काही चाचण्या तपासण्या त्याचे येणारे जे रिपोर्ट्स आहेत ते वेडेवाकडे आले की आपण म्हणतो बरोबर आहे, व्यायाम पहिल्यापासून करायला पाहिजे होता. आपण व्यायामाचा कंटाळा केला, शारीरिक श्रम केले नाहीत. आता जर हे सगळं बिघडायला लागलं तर जबाबदार कोण? मग जाऊ दे, चला आता एवढं बिघडलं ना, आता तरी व्यायाम करायला लागू. मग माणूस करायला लागला की मग तो म्हणतो की अरे हे मला खरं म्हणजे आधीच उजाडायला पाहिजे होतं, ते काही मी केलं नाही, आता मी परिणाम भोगतोय. असे कितीतरी लोक असतात की ते जेव्हा अध्यात्माकडे किंवा चांगल्या वाचनाकडे वळतात तेव्हा ते म्हणतात अहो आता हे वाचायला लागल्यावर इतकी गोडी लागली की आता असं वाटायला लागलं की आम्ही आता रिटायर होईपर्यंत काही केलं नाही, आम्ही फार उशीर केला का, पण आम्ही हे केव्हाच सुरू करायला पाहिजे होतं असं आता वाटतं. पण हे नंतर वाटून काय उपयोग? तर इथे त्यांनी म्हटलंय की मोठा भाऊ सुख आहे ना, त्यामुळे सुखाचं आधी बरं वाटतं, हिताचं बरं वाटत नाही आधी, आणि त्यामुळे आम्ही सुखाच्या मागे लागतो, हिताच्या मागे लागत नाही. हित कळायला वेळ लागतो, सुख कळायला वेळ लागत नाही. ताबडतोब सुख ही गोष्ट स्वाभाविक माणसाच्या ठिकाणची उर्मी, वृत्ती, संज्ञा किंवा जाणीव आहे, किती आम्हाला ताबडतोब आहे. म्हणून म्हणाले नेहमी सुख आणि हित याच्यामध्ये संघर्ष चालतो. आपल्याला हिताचं आता कळलंय तरी सुद्धा समोर एक छान पदार्थ आल्यावर आपण म्हणतो जाऊ दे आजच्या दिवस खाऊया, उद्या पथ्य करूया. पथ्यच करायचंय आता, आपण पुढे 4 दिवस पथ्य करू, पण आज खूप छान पदार्थ आहे आजच्या दिवस खाऊया. म्हणजे सुख आणि हित यांचा झगडा. एकदा हित कळल्यावर पुन्हा सुखाचा विचार का मनात यावा? तसं होत नाही. सुखाच्या विचारावरती आम्ही फार लवकर स्वार होतो, हिताच्या ठिकाणी आम्ही टिकून राहत नाही, असं त्यांना त्या कथेत सांगायचंय. त्यांनी सांगितलं की आमच्या जीवाला किंवा आमच्या जीवनाला म्हणजे प्रजापतीला सहाय्य करायला जी इंद्रिय आहेत त्यांना त्यांचे विषयच सुखाचे वाटतात. आणि त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की नको त्या विषयांच्या विषयी त्यांना आकर्षण आहे. आणि दुसरं असं की त्यांना प्रमाणाचा विचार नाही आहे. म्हणजे आता इथं थांबावं म्हणजे संयम, इंद्रियांचा विषय नाही, त्यांना ते किती मिळालं तरी हवंच आहे. एकदा नेत्रसुख आपल्याला आपल्या दागिन्यांच्या मध्ये आहे असं म्हटलं की दुसऱ्याचे सुंदर दागिने बघितले की लगेच विचारात अरे वा सुंदर आहेत, आपल्याहीपेक्षा छान आहेत, आपण तसे करूया. दुसऱ्याचे कपडे बघितले खूप छान दिसले, अरे आता आपण तसे कपडे घेऊया. आपल्या घरात कपाटभर कपडे असले तरी सुद्धा नवीन काही छान दिसलं की पाहिजेच आहे. म्हणजे डोळ्यांची, मनाची, इंद्रियांची तृप्तीच होत नाही. त्यांना कितीही असलं तरी सुद्धा बस आहे आता काय करायचंय. वास्तविक पाहता की किती आवश्यकता आहे, पण तसं माणसाला वाटत नाही. माणसाला कितीही मिळालं तरी अजून मिळालं तर हवंच आहे, अजून मिळालं तर हवंच आहे.
पाहिजेच आहे, ही त्याची प्रवृत्ती आहे. आणि म्हणून ते म्हणतात की ही जी इंद्रिय आहेत हे आसक्तीला लालचावलेली आहेत. आसक्ती हा त्यांचा गुणधर्म आहे आणि त्यामुळे ही इंद्रिय या जीवाला नेहमीच अडचणीत आणतात. म्हणून म्हणाले इंद्रियांची ही जी विषयासक्ती आहे ती विषयासक्ती हेच पाप आहे आणि इतर सगळ्या पातकांचं मूल कारण आहे. कारण काय, मनाला राग आला, संताप आला, त्याबरोबर वाणी आदवा तदवा बोलायला लागली म्हणजे पापच आहे ना. हे वाणीचं पाप आणि आमच्या मनाने दिलेलं त्याला साह्य, त्यामुळे पाप केलं. म्हणजे पापाला मूल कारण सुद्धा विषय आणि इंद्रिय आहेत की जो विषय आम्हाला पटत नाही, की एखाद्या ठिकाणी एखादी गोष्ट आम्हाला मानवली नाही, आम्ही ती करायला तयार नाही, असं जर एखाद्या ठिकाणी घडलं तर काय होतं म्हणाले. त्यांनी सांगितलं की त्याकरता सगळी इंद्रिय साह्यभूत होतात आणि जे नको ते करण्याकरता ते प्रवृत्त होतात आणि मग आपल्याला तो दोष लागतो. म्हणजे कसं, एखाद्या माणसाचा अपमान झाला, अंगामध्ये पुष्कळ धैर्य आहे आणि त्याला तो अपमान सहन झालेला नाहीये, तो त्या माणसाला मारायला सुद्धा उभा राहतो, त्याला सुद्धा कमी करत नाही. तो म्हणतो याला मारून टाकीन मी, यांनी माझा अपमान केला. अरे कुठल्या टोकाला, एवढं मोठं पाप करायला कशाला प्रवृत्त होतो. नाही नाही म्हटलं, तो असा अपमान करू शकतो, मी सोडणारच नाही, तर त्याचा बदला घेतल्याशिवाय मी राहणारच नाही. तर ही जी भावना आहे मनुष्याच्या ठिकाणी ती कोण निर्माण करतं म्हणाले, हे विषय आणि त्या विषयांची इंद्रिय निर्माण करतात. आणि अशा ह्या विषयाची ज्यांना आसक्ती आहे अशा इंद्रियांना म्हणाले सेनापती केलेलं आहे. हे सेनापती आहेत, हेच प्रमुख आहेत. आता त्याच्या पुढे म्हणाले अशांना जर सेनापती केलं तर देहामध्ये किंवा मनुष्याला हिताची प्राप्ती कशी होईल. म्हणजे त्यांचं म्हणणं असं की आमचं जीवन जर प्रजापती आहे आणि या प्रजापतीला 2 मुलं आहेत, एक सुख आणि एक हित आहे, आणि त्या दोन्हांच्या ठिकाणी त्या धाकट्या मुलाची आम्हाला लवकर आठवण होत नाही, त्याची आम्हाला लवकर जाणीव होत नाही, सुखाची होते. आणि ज्याच्यामुळे होते ती इंद्रिय आहे आणि ती इंद्रियग्राम बलवान आहे आणि तो बलवान असल्यामुळे तो वेडवाकडं वागायला सुद्धा त्याच्या मनाच्या विरुद्ध गेलं तर तो कमी करत नाही. आणि म्हणून तो जर सेनापती असेल तर आमचं हित होईल का. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलंय की ज्याला सुखाची लालसा नाहीये, त्या जीवनाचा आधार असलेल्या प्राणाला म्हणाले आम्ही नेतृत्व देत नाही, सेनापती त्याला करत नाही. हा काय, प्राण म्हणेल ते वागायचं असं आम्ही वागत नाही. डोळे सांगतील ते ऐकतो, कान सांगतील ते ऐकतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की जर त्याला विनासायास नेतृत्व दिलं, बस तू बघ, तुला काय करायचंय ते कर, असं म्हणून जर त्याच्या हातामध्ये कामगिरी देऊन टाकली तर म्हणाले स्वतःच्या हिताचा लाभ होतो. आमच्या देहाचा लाभ आहे, आमच्या मनाचा लाभ आहे, आमच्या बुद्धीचा लाभ आहे, सगळं काही आम्हाला लाभप्रद होईल. पण म्हणाले लोकांचं असं आहे किंवा माणसाचं असं आहे की आपलं हित कोणाला नकोय, आपलं हित सगळ्यांनाच पाहिजे. आपल्या सगळ्यांना अहिताचं व्हावं असं कधी वाटतं का. कधीच आपलं अहित व्हावं असं वाटत नाही. पण त्याच्याकरता ते हित व्हावं याकरता इंद्रियांवर नियंत्रण ठेवून प्राण सांगतील ते ऐकावं असं तरी वाटतं का. तसं पण वाटत नाही. इंद्रियांना आम्ही शरण जातो, आमची दृष्टी सुखावर असते, प्रयत्नाने आम्ही हिताच्याकडे आमची दृष्टी वळवत नाही. हे म्हणाले आमचे दोष आहेत. म्हणाले इंद्रियांना स्वाभाविक सुखाची ओळख पटते, पण हिताकडं त्यांचं सुख जर वळलं तर, म्हणजे उपनिषदांनी जो विषय मांडलाय ना की जे प्रेय आहे तेच श्रेय व्हावं. म्हणजे मला काय आवडावं, जे माझ्या हिताचं आहे. माझ्यासमोर जो 2 पदार्थ ठेवले, 2 फुलके आहेत आणि साधी भाजी आहे, आणि दुसऱ्या याच्यामध्ये खूप साय घालून, पुष्कळ ड्रायफ्रुट्स घालून खूप उत्तम असं बासुंदी रबडी केलेली आहे, आणि मला ती बासुंदी रबडी काही सोसत नाही, पचत नाही. असं असताना सुद्धा ती इतकी आवडते रबडी की ती खावीशी वाटते. मग आता असं वाटतं की बाबा जाऊ दे, उद्याला खाऊ भाजी पोळी, पण आज रबडीच खाऊ. रबडी आणि पुरी बस एवढी आवडते आपल्याला, आपण आज तेच खाऊ. ते म्हणाले की ही माझी आवड आहे आणि हे माझ्या लाभाचं आहे. तर त्यांनी सांगितलं की ज्या दिवशी माझी आवडच त्याच्याविषयी होईल,
की समोर रबडी आली, समोर तळलेली गरमागरम पुरी आली तरी नको बा हे आपल्याला, हे तेलकट नको, हे एवढं जड अन्न नको, हे जडान्न नको. आणि म्हणून हे अत्यंत जड असल्यामुळे ते पचणारं नाही, ते आपल्याला मुळीच नको आहे. तेलकट आपल्याला मुळीच नको आहे. हे साधे फुलके आणि भाजी खाईन. आणि ते खाताना जेव्हा रुची आहे, आता काय करणार, हे खाता येत नाही म्हणून हे खातो असं नाही. म्हणाले जेव्हा प्रेय आहे आणि श्रेय आहे याच्यात अंतरच पडत नाही तेव्हा झगडाच संपतो. म्हणजे जे आमच्या हिताचं आहे तेच आम्हाला प्रिय वाटलं पाहिजे. आमच्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी प्रिय भावना निर्माण झाली पाहिजे की हेच मला आवडतं. बस गरम गरम भाकरी घेतली, थोडं लोणी घेतलं, थोडी चटणी घेतली, झालं जेवण. काही दुसऱ्याची गरज नाही. कशाला आमचं कोलेस्ट्रॉल वाढत आहे, कशाला नाही ती दुखणी होत आहेत म्हणा, होणार नाहीत. पण आम्हाला जर चमचमीत पदार्थ खाण्याची हौस असेल तर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून इथे त्यांनी एक आम्हाला सूत्र सांगितलं की जे हिताचं आहे तेच आम्हाला प्रिय वाटलं पाहिजे. आणि ते सकाळी उठणं, आम्हाला 7:30 वाजेपर्यंत झोपायला आवडतं. म्हणाले सकाळी 5ला उठणं जर आमच्या हिताचं आहे, आम्हालाच आवडलं पाहिजे की सकाळी मी 5ला उठलं पाहिजे. 5ला उठण्यात काय मजा आहे, 7:30 पर्यंत झोपायचं. सूर्य इतका वर आलेला आहे. आपल्याकडे पूर्वीच्या जीवन पद्धतीमध्ये असं होतं की सकाळी लवकर उठायचं, आपलं स्वतःचं सगळं आवरायचं, चांगलेसे कपडे घालून घरातल्या देवांची पूजा करून, काय जे आपल्याला सकाळी देवांचं म्हणजे पूर्वी काकड आरती, भोपाळ्या असं असे, ते सगळं करून स्त्रिया मग बाहेर अंगण झाडायला यायच्या. आणि त्या केव्हा यायच्या, सूर्योदयाच्या आधी. का अंगण झाडून सडा रांगोळी करायची, कारण जो सूर्य उगवून वर येतो आहे त्या सूर्याचं आमच्या दारात आम्ही स्वागत करतोय. त्याच्या स्वागताकरता अंगण झाडलंय, त्याच्या स्वागताकरता रांगोळी काढली. आणि आता तो येतोय. आता आमच्याकडे सडा रांगोळी सकाळी 9 वाजता सुद्धा होते. तो सूर्य केव्हाच येऊन जुना झालेला असतो, पण दारात आपली रांगोळी काढायची म्हणून आम्ही काढतो. म्हणाले इथे 5ला उठणं जर श्रेयाचं आहे, जर हिताचं आहे, आम्ही केलं पाहिजे, आमच्याकडून झालं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की इंद्रिय आणि प्राण यांना भिन्न भिन्न मानावंच लागतं. की प्राणच इंद्रियांचं अधिष्ठान आहे का, नाही म्हणाले. प्राण वेगळे आहेत आणि इंद्रिय वेगळी आहेत. इंद्रिय वेगळ्या बलानी काम करतात आणि प्राण वेगळं काम करतो. प्राण इंद्रियांना प्रेरणा देत नाही, प्राण इंद्रियांना असं बळ देत नाही की तू हे काम कर. उलट इंद्रिय जे काही उलट पालट करून ठेवतो ते शरीराच्या दृष्टीने सरळ सुरळीत करण्याकरता प्राण जास्त धडपड करतात, त्यांना जास्त धावाधाव करावी लागते. आम्ही जर आमच्या हृदयाला दुर्बल करून टाकलं तर हे शरीर चालवण्याकरता कष्ट प्राणालाच करावे लागतात. त्याला जास्त कष्ट करावे लागतात तेव्हा ते शरीर चालतं. पण तो चालवतो, त्याच्याकडून त्याला जितकं निकरानी करता येईल तितकं तो करतो. आणि आम्ही त्याला बिघडवायला बसतो, असा त्यांचा विषय आहे. आणि म्हणून ते म्हणतात की परिस्थिती कोणतीही असो, कशीही त्या देहावरती येऊन पडलेली असो, मुख्य प्राण म्हणाले आपल्याकडून यथाशक्ती त्याच्या अंगात जेवढं बळ आहे, त्या प्राणाच्या ठिकाणी जेवढं सामर्थ्य आहे, तेवढ्या सामर्थ्याने तो प्राण ते शरीर राखायचा प्रयत्न करतो. इंद्रिय उलट पालट वागून थकतात, झोपतात, रात्रभर विश्रांती घेतात, ताजीतवानी होतात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा उलट पालट वागायला चांगले ताकदवान होऊन उभे राहतात. पण हा प्राण म्हणाले रात्र नाही, दिवस नाही, एकही क्षण नाही की तो एक क्षण थांबत नाही. तो प्रत्येक क्षण आपल्या देहाला सांभाळतो. तो प्रत्येक क्षण आपल्या देहाला जास्तीत जास्त चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करतो. संतुलन आणायचा प्रयत्न कोण करतो? प्राण करतो. आम्ही एक क्रोसिनची गोळी घेतली, खूप हात पाय अंग दुखतंय, आम्ही नको एवढं आमच्या ताकदीच्या पलीकडे आम्ही चाललो, नको एवढे आम्ही श्रम केले. आता तो प्राण म्हणतो ह्याला बळ तरी कुठपर्यंत देऊ मी, माझ्या बळाच्या पलीकडे जाऊन ह्यांनी देहानी श्रम केलेले आहेत. आपल्याला कळतं, आपण म्हणतो एक क्रोसिन घेतलं म्हणजे दुखणं थांबेल. ते क्रोसिन घेतल्यावर ते इंद्रिय काय करतं, ते प्राण त्या क्रोसिनच्या माध्यमामधून त्या शरीराला बाबा चला हे कोण आहे, हा माझा सहाय्यकारी आहे, हे औषध म्हणजे या हातापायांना धड करण्याकरता मी जी धडपड करतोय त्याला सहाय्य करणारं एक मला मिळालंय, चला त्याच्या सहाय्याने ह्याला बरं करताना मला काहीतरी त्याचा लाभ आहे. आणि त्याच्या लाभातून ते प्राण त्या हातापायांचं दुखणं
कमी करतात, त्याला आणखीन बळ देऊ शकतात. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तो जे मिळेल, ज्याचं साह्य मिळेल, ज्या प्रकारे शक्य होईल त्या प्रकारे देहाला सर्व बाजूनी राखण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करतो. आणि तो देह जिवंत राहावा, तो देह सुस्थिर राहावा, तो देह नीट नेटका राहावा याच्याकरता प्रयत्न करतो. आणि म्हणून म्हणाले की इंद्रियांच्या लोभामध्ये पडून आपण जर मिथ्या आचरण केलं तर ते काही योग्य नाही. आणि म्हणून आपल्याकडे प्राणांची उपासना करायला सांगितली की प्राणाची उपासना करा. आपल्याकडे सगळ्याचीच उपासना सांगितली आणि त्यात स्वा त्यांनी सांगितलंय की प्राणोपासना करावी म्हणून तर प्राणायाम करायचा, प्राणाची उपासना करायची म्हणून तर नामजप करायचा. ही सगळी प्राणाची उपासना आहे, प्राणाला बल देण्याकरता केलेली उपासना आहे. आणि म्हणाले त्याला सहाय्य होईल असं आम्ही वागत राहिलो की प्राण आम्हाला बल देतोच, ताबडतोब तो आम्हाला बलवान करतो, आम्हाला सहाय्य करतो. म्हणजे संज्ञा मूर्ती क्लुप्तिस्तू त्रिवृत कुर्वत उपदेशात, नामरूप व्यक्त करणं ही परमेश्वराचीच कृती आहे, वेदाने तसेच सांगितले आहे. म्हणजे त्यांनी असं म्हटलं की काही झालं तरी कुंभार आहे, सुतार आहे, सोनार आहे, लोहार आहे, आपापल्या परीने काही ना काहीतरी घडवतो. शेतकरी आहे, धान्य पिकवतो. हे सगळं बघून म्हणाले आम्ही असं म्हणू का की मानव किंवा जीव हाच या जगामध्ये सगळी निर्मिती करतो. कारण आम्ही झाडं लावतो, झाडं जोपासतो, त्याला खतपाणी घालतो, त्याला फवारे मारतो, औषधांची फवारणी करून त्याला निरोगी ठेवतो, ते फळं येण्याकरता त्याला खतं घालतो, त्याची निगा राखतो, त्याला पाहिजे तेव्हा त्याची तोड करतो, त्याला नीट आकार देतो, सगळं करतो. मग म्हणाले आम्हीच करतो ना, झाड लावण्यापासून, बी सांभाळण्यापासून, शेतामध्ये भात लावायचा, त्याची दाढ करायची तर त्याला बी राखावंच लागतं, शेतकऱ्यांनीच राखलेलं असतं, तोच ते बी फेकतो, तेच बी फेकून तेच उगवतं, तेच उगवलेलं बियाचा जो भात आहे, जे रोपं उगवून आली आहेत त्याची, त्या भाताची तो लावणी करतो. म्हणाले हे सगळं माणूस तर करतो, म्हणजे देवानी काय केलं? ते म्हणाले माणसानीच जर हे सगळं केलं असतं आणि माणसाकडे जर एवढं कर्तृत्व असतं तर त्यांनी दुःख कशाला भोगलं असतं? त्याच्याकडेच जर सगळं निर्माण करण्याचं कर्तृत्व असतं तर त्यांनी आपलं जीवन कशाकरता संपवलं असतं आणि तो त्याच्या अनुकूल असणाऱ्या ठिकाणीच जन्माला आला असता आणि त्यांनी कधीच देहाचा अंत होऊ दिला नसता, त्यांनी कधीच दुःख आपल्याला लावून घेतलं नसतं. हे सगळं जेव्हा आपल्याला कळतं की जीव हे काही करू शकत नाही, कारण म्हणाले एवढं बळ त्याच्या ठिकाणी नाहीये, एवढं बळ त्याच्या शरीरातही नाहीये आणि त्याचं शरीर सुद्धा त्याच्या सत्तेने चालत नाही. आपल्याला असं वाटतं काय देवा आयुष्य असेल, 75 असेल, 80 असेल, 85 असेल, 90 असेल, कोणाचं 95 असेल, ज्यांनी जशी प्रकृती राखली आहे तसं त्याचं आयुष्य असेल, त्याचं प्रारब्ध असेल, त्याप्रमाणे आयुष्य असेल. आपण म्हणतो देवा आमचं आयुष्य किती आहे आम्हाला माहिती नाही, पण जे काही आयुष्य आहे ते सगळं आमचं अगदी आरोग्य संपन्न जाऊ दे, आम्हाला कुठल्याही प्रकारचा शरीराला व्याधी किंवा त्रास न होऊ दे. अहो आम्ही ढीग म्हणतो, पण आमच्या शरीराला आम्ही किती म्हणून व्याधी व्हायचा राहतो का? कधी पोट दुखलं, कधी डोकं दुखलं, कधी कुणाला ब्लड प्रेशर झालं, कुणाला डायबिटीज झाला, कुणाला ॲसिडिटी झाली, कुणाला कावीळ झाली, काही ना काहीतरी दुखणी आहेतच, काही ना काहीतरी त्रास आहेच आहे. आणि जर एवढा जर जीव बलवान असता तर त्यांनी शरीराला दुखणं होऊ दिलं असतं का? म्हणाले हे जग निर्माण करण्याचं सामर्थ्य ह्या जीवाचं नाहीये, हे जीव हे करू शकत नाही. त्याला साधी गोष्ट करायची तर त्याला किती खटाटोप करावा लागतो. साधं आम्ही आमचं घर चालवतो, आमचं घर आहे, आमच्या घरात आमची माणसं आहेत, आमच्या घरात ती सुद्धा 4 आहेत, 3 आहेत, 2 आहेत, 5 आहेत, एवढीच माणसं आहेत. एवढ्या माणसांचं घर चालवण्याकरता आम्हाला केवढा जगडव्याळ उद्योग करावा लागतो. घरामध्ये भांडी आणि धुणं धुवायला आमची ताकद नाही, एक तर मशीन तरी ठेवा, नाही तर कुणी माणसानी तरी करा. आमच्या घरामध्ये स्वच्छता करायला आम्हाला सामर्थ्य नाही, कुणीतरी या ते करा. स्वयंपाक करायचा आहे, आम्ही कुणाला तरी सांगतो बाबा हे भाज्या फोडणीला टाकू पण तुम्ही पोळ्या तरी करून द्या. आम्ही म्हणू मी स्वयंपाक करू पण ते बारीक बारीक भाज्या चिरणं, त्याची सगळी तयारी करणं, ते सगळं निवडणं,
ते सगळं दळणं कुठून करणार? बाजारातून म्हणाले पीठ आणून द्या, आम्हाला घरामध्ये नको, ती निवडण नको, आम्हाला त्रास नको. एक कुटुंब आहे, एक कुटुंब एका व्यक्तीला किंवा घरातल्या 2 माणसांना किंवा 3 माणसांना चालवायचं आहे. त्यातला एक तर ते कुटुंब चालवण्याकरता पैसे आणायला वणवण वणवण फिरत राहतो. एकाच्या वणवण फिरण्याने पुरलं नाही तर दोघे वणवण फिरत राहतात आणि घर चालवण्याचा प्रयत्न करतात. ते घर चालवायचं असतं किती तासाकरता? 24 तासातले 8 तास सगळे जीव झोपतात किंवा विश्रांती घेतात, उरलेले 16 तास. त्या 16 तासामध्ये 4 माणसांचं जीवन चालवण्याकरता घरामधल्या माणसांसहित बाहेरच्या माणसांसहित जर कामाचे तास मोजले तर 40-40 तास काम चालू असतं. एक माणूस कामाला येतो, तो 2-3 तास काम करून जातो, दुसरा येतो 2-3 तास काम करून जातो. स्त्री बाहेर जाऊन 8 तास काम करते, पुरुष बाहेर जाऊन 8 तास काम करतो. पुन्हा घरी आल्यावर ती स्त्री सकाळ संध्याकाळ स्वयंपाक पाणी तिने केला तर, नाही तर दुसरा कोणी येऊन स्वयंपाक पाणी करून तो 2-3 तास काम करून जातो. म्हणजे आमचा 16 तासाचा दिवस चालवायला इथे 18 तास, 20 तास, 25 तास, 40 तास काम करावी लागतात. तेव्हा 16 तासाचा दिवस चालतो. ह्याच्या मागे तर कुणीतरी शेतकरी शेत पिकवतोय, तो धान्य तयार करतोय आमच्याकरता. आम्हाला वस्त्र नेसण्याकरता कुणीतरी वस्त्र विणतोय, तो कुणीतरी वेगळा कारखानदार आहे. आमच्याकरता कुणीतरी दुकानं चालवतंय. म्हणजे हे तर वेगळेच आहे. म्हणजे एका जीवाला या जगामध्ये त्याच्या पद्धतीने जगण्याकरता किती लोक कार्यरत आहेत, तेव्हा एक जीव जगतोय. पुन्हा ते डॉक्टर, औषधं, हॉस्पिटल्स हे तर आणखीन वेगळंच आहे त्याला जगण्याकरता. ते म्हणतात एका जीवाला स्वतःचं स्वतःला नाही उलगडत आहे, स्वतःचं स्वतःला नाही सुधरत आहे. तो जीव काय जग जन्माला घालणार, तो जीव काय ह्या जगाला निर्माण करणार, ही त्या जीवाची काही ताकद नाहीये म्हणाले. आणि त्यामुळे ह्या सगळ्या बाकीचं तर जगत जे आहे की तारे आहेत, सूर्य आहे, चंद्र आहे, हे जे एवढं मोठं अफाट ब्रह्मांड आहे ते निर्माण करण्याचं सामर्थ्य ज्याला त्याचं घर सांभाळण्याची ताकद नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ज्याला एखाद्या ठिकाणी वेळेवर पोचता येईना, ज्याला आपलं कुटुंब सांभाळता येईना, ज्याला आपल्या समस्या सोडवता येईनात, त्याला कुठं काउन्सिलिंगला जा, कुठे अमक्या करता जा, कुठे कोणाकडून सोडवून घे. म्हणाले साधं हिमालयात यात्रा करायला निघाला तरी तिथे तो विचारणार, अहो दंडीकंडी आहे का म्हणजे माझी यात्रा होणार, कारण तिथे बसले ते सगळे 4 जणांनी आम्हाला उचललं म्हणजे आम्ही ती यात्रा करणार. म्हणाले इतकं सगळं आम्ही दुसऱ्यावर अवलंबणार. आणि म्हणाले हा जीव काय करू शकणार? म्हणून त्यांनी सांगितलं जीव जरी करता असला तरी तो केवढा करता आहे, आपल्या आपल्या पुरता आहे. म्हणजे जीवानी समजून घ्यावं की आपलं सामर्थ्य किती थोडं आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी तो विषय मांडला बरं का. मांडण्याचं कारण काय की प्राण शरीर चालवत आहे, जीव सुखदुःखाचा भोग घेतो आहे आणि त्याला कर्तृत्वाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आपण फार मर्यादित आहोत हे लक्षात घेऊन त्या परब्रह्माचं मोठेपण, त्याचं व्यापकपण, त्याचं श्रेष्ठपण हे लक्षात घेऊन हा जीव आपल्या ठिकाणी ते सगळं मानून योग्य तो व्यवहार का करत नाही, हा प्रश्न आहे त्यांचा. त्यांचं म्हणणं आपली प्रकृती राखावी, नियमाने वागावं, चांगले विचार करावेत, चांगल्या पद्धतीने जीवन आचरावं. हे केलं तर जीव सुखात राहील. ते तो का करत नाही? कारण त्याला सगळ्याच मर्यादा आहेत. आहे कुठे असा मोठा तो समर्थ? तो समजत असला तर तसा तो नाहीये. तो अनेक मर्यादांनी जखडलेला आहे. तर त्या मर्यादा आपल्याला अधिकाधिक भोगायला लागू नयेत किंवा त्या आमच्या शरीराशी जोडल्या जाऊ नयेत म्हणून तो जीव का धडपड करत नाही, तसा विचार का करत नाही, असा त्यांचा म्हणण्याचा भाग आहे. की ईश्वरच नामरूप निर्माण करतो, ईश्वरच हे जग निर्माण करतो. या जीवाचा तो काही अधिकार नाही, त्याचं सामर्थ्य नाही, त्याची मर्यादा आहे, हे ओळखून जीवानी वागावं. आता पुढे त्यांनी काय केलंय? आता सगळं झालं, जीव झाला, प्राण झाला, प्रत्येकाची मर्यादा सांगितली, प्राणाचं कर्तव्य, प्राण काय करतो त्याचं कार्य, मन, मनाच्या वृत्ती, सगळं जीवाची कार्य, कर्तृत्व, त्याचे वेगवेगळे गुण सगळं सांगून झालं. आता काय सांगतायत? आता ही सबंध सृष्टी या पंचमहाभूतापासून कशी बनली, इतके खाली उतरले आता ते
आता शेवटचं सांगायला घेतलं त्यांनी सांगितलं मांसादी भौमम यथा शब्द मितरयोश्च, म्हणजे मांस इत्यादी पृथ्वीची कार्य आहेत, तसेच इतरांचेही श्रुतीमध्ये सांगितल्याप्रमाणे समजावे. आता त्यांनी काय सांगितलं की सगळं घ्या, म्हणजे जड जगत घ्या, आमच्यासारखं चेतन घ्या, काही घ्या, हे सगळं कशापासून निर्माण झालेलं आहे. आता ह्या जगतामध्ये हे शरीर, हे आमचं चेतन शरीर आहे, हलतं चालतं बोलतं, पण हे जे शरीर आहे ते ज्याच्यापासून निर्माण झालं ती पंचमहाभूतच आहेत. आम्हाला हे सगळं जड वाटतं, हे सुद्धा पंचमहाभूतापासूनच निर्माण झालंय. आता आपल्या मनात जड का चेतन हा प्रश्न नाही, आता आपल्या मनामध्ये सगळंच्या सगळं चेतन आहे, इथपर्यंत आपण ब्रह्मसूत्राच्या आधाराने निष्कर्षापर्यंत आलो. आता यातला चेतनाशिवायचा जो दुसरा भाग आहे, जो जड भाग आहे, तो कशापासून निर्माण झाला. त्यांनी सांगितलं तो पंचमहाभूतांच्या पासून निर्माण झाला. कसा. आता म्हणले की भूतमात्रांच्या मधलं जे आकाश आहे ते, आता ही जी पंचमहाभूत आहेत त्यातल्या आकाशाचं काय वैशिष्ट्य आहे, आकार हे त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे माझा चेहरा गोल आहे, दुसऱ्याचा चेहरा लांबट आहे, तिसऱ्याचा चेहरा चौकोनी आहे, असं जर काही असेल, एखाद्याचे केस लांब आहेत, एखाद्याचे केस जाड आहेत, एखाद्याचे केस पातळ आहेत, एखाद्याचे केस कुरळ आहेत, एखाद्याचे केस सळसळीत सरळ आहेत, अगदी सरळ आहेत, सरळसोट शेवयांसारखे. म्हणाले हे जे रचना विशेष आहे हे कोण करतो. या रचना विशेषामध्ये म्हणाले आकाश महत्वाचं आहे. आकाशामुळे रचना विशेष आहे. आमच्या देहाचा आकार, आमचा देह कुणाचं, अमिताभ बच्चन त्यांची पायातून उंची जास्त आहे, कुणी बनवलं, आकाश तत्व आहे की जे प्रत्येकाचं रचना वैशिष्ट्य निर्माण करतं. आणि वायू कशाची प्रेरणा देतो की जे आकार निर्माण केले ते आकार स्थिर राखायचे, जो जसा आकार असेल तसा. आपलं पोट आहे, आपल्या पोटाचा आकार, पोटाच्या आत असलेली इंद्रिय आहेत, म्हणजे ज्या ज्यात पचन संस्था आहे, अमुक आहे तमुक आहे, त्या प्रत्येकाला ज्या प्रकाराने बनवलंय त्या प्रकाराने जसंच्या तसं ठेवणं हे काम वायू करतो. आमच्या शरीरातला कण न कण एकमेकांशी जोडून ठेवण्याचं काम कोण करतो, ते जल करतो. ते कणाला कण जोडून ठेवतो. त्याच्यामध्ये परिवर्तन करण्याचा सगळा भाग आहे तो अग्नीकडे. जखम झाली, कातडी फाटली, फाटल्यानंतर रक्त आलं, मग आपण त्याचं जे ड्रेसिंग केलं, बँडेज केलं, त्याला औषध लावलं, त्याला पट्टी बांधली, हे सगळं झालं. मग हे झाल्यानंतर 1-2 दिवस आपण रोज ड्रेसिंग करत राहतो, पाहत राहतो. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पातळ असा तिथे जोडण्याचा भाग निर्माण होतो. जोडलेल्या भागावरती मग आपल्याला पातळ कातड्यासारखा थर दिसायला लागतो. त्या कातड्यासारख्या थरावरती आपले जे रोमरंध्र आहेत ते पण त्याच्यावरती दिसायला लागतात, त्याचाही आकार उमटायला लागतो. आणि मग तो जो आकार आहे तो मग हळूहळू आपल्या वरच्या कातडीसारखा पुष्कळच म्हणजे धारण करण्या इतका त्याचा नाजूकपणा कमी होऊन बाकीच्या कातडीसारखा तो चांगला सक्षम समर्थ बनतो. हे सगळं जे परिवर्तन आहे हे परिवर्तन कोण घडवतो, अग्नी घडवतो. प्रत्येकामधले बदल जे आहेत ते अग्नी घडवतो. दुसरं म्हणाले की जो वस्तूच्या ठिकाणचा जडपणा आहे, आपण योगासनं करत नाही, आपण फिरतो, हिंडतो, दुसरे काही व्यायाम करतो, एरोबिक्स करतो, जिम्नॅशियम करतो, कुठे कुठे जातो, आपल्याला जे पटेल तो व्यायाम करतो, कुणी दोरीवरच्या उड्या मारतो. आता शरीर जे आहे ते ज्याचं जड असेल किंवा हलकं असेल, तर समजा डबल बार सिंगल बार करायला गेला तर शरीराला जर जडत्व असेल तर तो डबल बार नाही करू शकणार, तो सिंगल बारवर काम नाही करू शकणार. त्याला असं जिम्नॅस्टिक सारखं कुठल्याही शरीराच्या ज्या काही हालचाली आहेत त्या करता येणार नाहीत. पण योगाचा अभ्यास करणारा मनुष्य, प्राणायामाचा अभ्यास करणारा मनुष्य, त्याच्या शरीराला हलकेपणा येतो. आणि काही शरीराला मुळातच जडत्व असतं, आणि आम्ही जर हालचाल नाही केली तर शरीराचं जडत्व वाढत जातं. त्यामुळे शरीराने हालचाल करणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की शरीरातलं पृथ्वी तत्व वाढायला लागलं की शरीर जड बनतं, आणि जर पृथ्वी तत्वाचा अंश कमी करत नेला तर शरीर हलकं बनत जातं. हे त्यांचे गुणधर्म आहेत. म्हणाले ह्या पंचमहाभूतांना सोडून जगातली एकही गोष्ट नाही, ना लाकूड आहे, ना लोखंड आहे, ना जमीन आहे, ना कुठली वस्तू आहे, ना झाड आहे, ना झुडूप आहे. आता त्यांनी सांगितलं की आता आमची मन, वाणी आणि प्राण हे कोणापासून होतात तयार, तर ह्या पंचमहाभूतांच्या सूक्ष्म अंशापासून होतात.
त्याचे सूक्ष्म अंश म्हणजे त्याचे तन्मात्रा आहेत, शब्द स्पर्श रूप रस गंध, या सूक्ष्म तन्मात्रांपासून आणि पंचमहाभूतांच्या सूक्ष्म अंशांपासून असं त्याचं वर्णन केलंय की ते त्याच्यातून निर्माण होतात. आणि म्हणून म्हणाले हे सगळे पदार्थ कसे आहेत, अन्न धान्य वनस्पती कृमी कीटक, हे सगळेच्या सगळे जे पदार्थ आहेत ते सगळेच्या सगळे पदार्थ आमच्या शरीरातलं रक्त मांस आदी ज्या गोष्टी आहेत त्याच्याही मध्ये याच पंचमहाभूतांचा निवास आहे. आता जठराग्नी सुद्धा जो आहे तो काय करतो, अग्नीचा भाग सांगितलाय की अन्न पचवतो. म्हणाले इथे जे शरीरामध्ये जे वेगवेगळं सामर्थ्य देणारे जे धातू आहेत त्याचं म्हणाले कशापासून ते निर्माण होतात, वायू आणि गगन, वायू आणि आकाश याच्यापासून. म्हणजे वैश्वानराचं शरीरामध्ये अन्न पचवणं अग्नीपासून आहे, शरीरामध्ये पुष्ट बनवणं शरीराला वायू आणि आकाशाचं काम आहे. आणि म्हणाले तसंच या पंचमहाभूतांच्या बाबतीमध्ये हा प्रत्येक जल त्याचं कार्य करतो, पृथ्वी त्याचं कार्य करते, असं प्रत्येक जण आपापलं कार्य करतो आणि आमचा देह चालतो. पण एक लक्षात ठेवा म्हणाले सगळं काही पंचमहाभूतापासून निर्माण झालंय, याच्यापेक्षा वेगळं काही नाहीये. आता पुढे वेदांच्या मध्ये पाहताना कुठे 3 महाभूतांचा उल्लेख आहे, कुठे 4 महाभूतांचा उल्लेख आहे, असा वेगळा वेगळा उल्लेख आलेला आहे. पण म्हणाले तुम्ही लक्षात ठेवा की गीतेने मात्र स्पष्ट 5 महाभूतांचा उल्लेख केलाय आणि उपनिषदातल्या विचाराला अधिक स्पष्ट आधार दिलेला आहे. मराठीमध्ये समर्थांचा दासबोध आहे, त्या दासबोधामध्ये त्यांनी पंचीकरणाचं एक प्रकरणच लिहिलंय. त्या प्रकरणामध्ये पंचीकरण सांगितलंय. म्हणजे कसं, पुन्हा एकदा जो विषय आपण मांडलाय तो आवृत्ती म्हणून पुन्हा एकदा मांडूया की पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही पंचमहाभूत स्वतंत्रपणे त्यांची या जगाची निर्मिती करत नाहीत. म्हणजे आकाश हे स्वतंत्र नुसतं एकटं महाभूत असं आपल्याला यातलं काहीही दिसणार नाही. त्या मूळ महाभूताचं काय स्वरूप आहे त्याचं दर्शन आपल्याला घडू शकत नाही. त्या मूळ ह्या महाभूताचं काय स्वरूप आहे त्याचं दर्शन आपल्याला घडू शकत नाही. आपल्याला जे पाणी दिसतं, हे जे पाणी आहे ते कसं आहे, त्या पंचमहाभूतांच्या एकत्रीकरणामधून निर्माण झालेलं जल हे महाभूत आहे. म्हणजे ह्या जल महाभूतामध्ये उरलेली 4 महाभूत आहेतच. आम्हाला दिसणारं जे आकाश आहे त्या आकाशामध्ये उरलेली 4 महाभूत आहेतच. आम्हाला दिसणारं वायू हे महाभूत आहे, त्याच्यामध्ये उरलेली महाभूत आहेतच. नाहीतर आपण काय म्हणतो की आकाशातून वायू झाला, वायूतून अग्नी झाला, म्हणजे आकाश आणि वायूतून अग्नी झाला, आणि आकाश वायू अग्नीमधून जल झाला, आकाश वायू अग्नी जलमधून पृथ्वी झाली. अशा ह्या संमिश्रणामध्ये म्हणजे आकाशात काहीच नाहीये. तसं नाहीये. या जगामध्ये दिसणारं जे आकाश आहे मुळातली महाभूत अशीच आहे, पण आम्हाला दिसणारी जी महाभूत आहेत ती अशी नाहीत. आम्हाला दिसणारं जे आकाश आहे त्या आकाशामध्ये आकाश अर्धा भाग आहे आणि 1/8 भाग वायू आहे, 1/8 भाग अग्नी आहे, 1/8 भाग जल आहे आणि 1/8 भाग पृथ्वी आहे. वायू घेतला तर वायूमध्ये अर्धा भाग वायू आहे आणि उरलेली 4 महाभूत 1/8. अग्नी घेतला तर अग्नीमध्ये अर्धा भाग अग्नी आहे आणि 1/8 भाग बाकीची महाभूत आहेत. तसंच जलाचं आहे आणि तसंच पृथ्वी तत्वाचं आहे. आणि त्यांनी म्हटलंय की याची चर्चा अलीकडच्या काळामध्ये अधिक स्पष्टपणे झाली आहे. वेदांमध्ये त्याची चर्चा निसटती झालेली आहे, अस्पष्ट झालेली आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ज्या पंचमहाभूतामधून हे जग निर्माण होतं ती पंचमहाभूत कशी आहेत, 5ही महाभूत 5च्या मध्येही मिसळलेली आहेत. म्हणजे प्रत्येक महाभूतामध्ये एक महाभूत नाहीये, तिथे 5 आहे. फक्त जे महाभूत आम्ही म्हणतो ते प्रमुख आहे, बाकीची गौण आहेत, त्याचं प्रमाण कमी आहे. आता ते असंच आहे का, आत्ता आपण बोललो त्याप्रमाणे अर्धा आणि उरलेले सगळे 1/8 असं असायचं काही कारण नाही म्हणाले.
हे ज्या मूळ रूपामध्ये आम्ही पाहतो इथे आकाश आकाशाच्या रूपात, तिथे तसं आहे ते तिथे तसं आहे. पण आमच्या देहामध्ये जे अवकाश म्हणजे पोकळे आहेत ते आकाश आहे. ते आकाश तसंच आहे का? अर्ध आकाश आणि उरलेलं एक अष्टमांश एक अष्टमांश एक अष्टमांश एक, तसं नाही म्हणाले. प्रत्येक वस्तूमध्ये त्या आकाशाचं परिणाम भिन्न, प्रमाण भिन्न आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की जशी जशी त्या त्या महाभूताचं कमी जास्त प्रमाण असतं त्या त्याप्रमाणे ती जी वस्तू असते ती त्याच्या वैशिष्ट्याने प्रकट होते. त्याच्याबद्दल इथल्या पुढच्या सूत्रात सांगितले, वैशेष्यात्तु तद्वादस्तद्वादहा, म्हणाले विशेषता गृहीत धरून ती ती नावे प्राप्त होतात. वैशेष्यास्तु म्हणाले हे जे वैशिष्ट्य आहे तर ते वैशिष्ट्य कसं आहे? तद्वाद तद्वाद असं त्यांनी पुन्हा पुन्हा म्हणले की ते 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 नाव त्याला प्राप्त झालं. कशामुळे प्राप्त झालं? वैशिष्ट्याने प्राप्त झाले. ती विशेषता गृहीत धरून ते नाव प्राप्त झालं. आता पंचमहाभूतांना एकत्र करून ते ते नाव प्राप्त झालं म्हणजे काय प्राप्त झालं त्याची पण उदाहरणं त्यांनी दिली आहेत. आणि त्यांनी सांगितलं की ज्या ज्या भूताचं अधिक्य असतं, म्हणजे याच्यामध्ये आकाश आहे ते अधिक प्रमाणात आहे, हे कसं ओळखावं? तर म्हणाले त्याची वैशिष्ट्ये प्रकट होतात. वस्तू जर ठिसूळ असेल, वस्तू जर हलकी असेल, वस्तू जर पोकळ असेल तर समजावं की आकाशात महाभूत हे त्याच्यामध्ये अधिक आहे. बेसनाची वडी थापली आणि बेसनाचा म्हैसूर पाक केला की वडी आणि म्हैसूर पाकात काय फरक आहे? म्हैसूर पाक इतका सच्छिद्र आहे की तो अधिक ठिसूळ आहे, तो अधिक पोकळ आहे, तो अधिक हलका आहे आणि वडी जड आहे. आता जसं कडबा असतो, भेंडाचं लाकूड असतं किंवा मका असतो किंवा केळीचा गाभा घेतला तर जसा जसा सोलत जावा तसा तसा पोकळ येतो आणि त्याच्यामध्ये नुसतं पाणी भरलेलं आहे आणि पोकळपण आहे. म्हणजे आकाश तत्व अधिक्यानी आहे, जलतत्व अधिक्यानी आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं ठिसूळ हलकं आणि पोकळ. वस्तू हलकी झाली पाहिजे, खाण्याचे पदार्थ हलके झाले पाहिजेत. हलके होणं म्हणजे आकाश तत्व त्याच्यामध्ये वाढणं आहे. म्हणाले पदार्थ कठीण आहे, पदार्थ रूक्ष आहे आणि ज्याच्या ठिकाणी चंचलता आहे त्या ठिकाणी वायूचं आधिक्य आहे. चंचल काय असतं? अनेक प्राणी आहेत. आपण जर पाहिलं उंदीर आहे, एका ठिकाणी थांबत नाही, भर 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 इकडून तिकडे तिकडून इकडे पळत राहतो. एखादा मनुष्य आहे त्याचं मन काही स्थिर होऊ शकत नाही. पारा हे सगळ्यात मोठं उदाहरण चंचलतेचं. तो स्थिरच होत नाही, त्याला कशात तरी घालूनच ठेवावा लागतो. तो जिथं पडेल तिथे इकडे तिकडे इकडे तिकडे अस्ताव्यस्त होऊन निघून जातो. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की वस्तू कठीण आहे, लोखंड कठीण आहे, दगड कठीण आहे, त्याच्यामध्ये काय म्हणाले? वायूचं अधिक्य आहे. अधिकता जेव्हा असते, आता लोखंडामध्ये कठीणता पण आहे आणि लोखंडामध्ये जडत्व पण आहे, कठीण पण आहे जड पण आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये पृथ्वी तत्व पण अधिक्य आहे, वायूचं पण अधिक्य आहे. वस्तू रूक्ष असते, काही काही वस्तू मुळातच वृक्ष असतात. काही पदार्थ बनला, आपण जर पदार्थामध्ये स्निग्ध पदार्थ कमी घातला, आपण स्वयंपाकात पण म्हणतो की लाडू करायला घेतला आणि लाडूमध्ये जर तूप नाही चांगलं घातलं तो नुसता कोरडा होतो, तो खावत नाही. म्हणजे हे कोरडे पण काय आहे? ते म्हणाले ही जी वृक्षता आहे त्याचा अर्थ असा की त्याच्यामध्ये वायूचं प्रमाण अधिक आहे. आता जी जी वस्तू आपण विचारात घेऊ की ज्याच्यामध्ये उष्ण आहे, ज्याला उष्णता म्हणजे किंवा उष्ण असा त्याचा गुणधर्म आहे, किंवा तीक्ष्ण आहे, तिखट आहे, नंतर तेजस्वी आहे, दिसायला सुंदर आहे, मोती आहे. आपण म्हणतो काय मोत्याचं पाणी आहे, काय मोती तेजस्वी आहे. अग्नितत्व आहे की त्याच्यामुळे तो तेजस्वी दिसतो. हिरा लखलखतो, अग्नितत्व आहे म्हणून तो लखलखतो. ते जे तेज आहे ते अग्नितत्वाचं कारक आहे की त्याच्यात प्राधान्य आहे अग्नितत्वाचं. म्हणाले तिखटासारखी वस्तू आपल्याला उष्णता म्हणजे शरीरातली उष्णता वाढवणारी पण आहे आणि दुसरं म्हणजे चवीला तीक्ष्ण पण आहे. चांगली कोल्हापुरी मिरची किंवा लवंगी मिरची असेल तर ही मिरची जर नुसती एवढी कणभर खाल्ली तरी सुद्धा सगळ्या तोंडाचा दाह होतो
आणि ती जी आग आहे ती कितीतरी वेळ थांबत नाही. हे अग्नितत्वाचं वैशिष्ट्य आहे म्हणाले. जलतत्वाचा आधिक्य असेल तिथे अग्नितत्वाचं आधिक्य आहे. जलतत्वाचं जर आधिक्य असेल तर म्हणाले तो पदार्थ जो आहे तो पातळसर असतो, म्हणजे द्रवरूप असतो. मध आहे, त्या मधामध्ये त्याला पातळपण आहे, प्रवाहीपण आहे. तूप आहे, पातळपण आहे, प्रवाहीपण आहे. आता गंमत कशी आहे बघा, तुपाला प्रवाहीपण पण आहे आणि आपण मात्र लोण्यातलं सगळा पाण्याचा अंश काढून टाकतो तेव्हा तूप होतं. आपण तूप झालं की त्याच्यावर पाणी शिंपडून बघतो, कडकड कडकड वाजलं की आपण म्हणतो आता पाणी राहिलं नाही याच्यामध्ये. तूप झालं, तूप कढलं, आणि तूप कढवणं ही संकल्पनाच मुळी त्यातले सगळं पाणी आणि बाकीचं सगळं काढून टाकणं, म्हणजे हीण, ओलसर भाग. पण तरीही तूप पातळ आहे. म्हणजे इथे आपल्याला समजतं की पातळपण द्रवाचा गुण आहे त्याच्या ठिकाणी, पण त्यात पाणी नाही आहे. हे जलतत्व आहे की प्रवाही पण हा गुणधर्म आहे. मध आहे, मधात कुठे पाणी आहे? त्या सगळ्या मधमाशांनी तो गोळा करून आणलेला फुलातला मध त्यांनी त्या ठिकाणी ठेवून त्या पोळ्यामध्ये आणि त्या मधाला एकत्र करून ते मध जेव्हा ते पोळं जेव्हा पिळून काढलं तेव्हा मध मिळालं. त्यात पाणी कुठे होतं? ते पोळं जे आहे ते मेणच आहे. पुढे त्या पोळ्याचं मेण बनवतात. आता आज कोणी बारसं मेण त्यातलं वापरत नाही म्हणून, नाही तर पूर्वी घराघरात ते मेण असे आणि त्या मेणावरती कुंकू लावलं जात असे. त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी नाहीच आहे. ते जे त्याचं मधमाशांचं पोळं आहे ते जर ठेवून दिलं तर काही दिवस तसंच्या तसं राहत, त्याला काहीच होत नाही. त्यात आपण म्हणतो असं जर पाणी असतं तर ते टिकलं असतं का? ते नसतं टिकलं. आणि म्हणून त्यांनी इथे असं म्हटलंय की ते तत्व ओळखलं पाहिजे आपण. ते हलकेपण त्याला काय येतं? बत्तास आहे, झटकन जाळी पडते त्याला. हे म्हैसूर पाक आहे, झटकन जाळी पडते त्याला. ही जे जाळी पडणं आहे, हे जे पोकळपण येणं आहे, ते पोकळपण कोण आणतं? म्हणजे गंमत बघा, आकाश तत्व निर्माण करायला दोन गोष्टी उपयोगाला पडतात. एक स्निग्धता उपयोगाला पडते जी मुळामध्ये जड आहे, कारण भरपूर तूप घातल्याशिवाय म्हैसूर पाक होतच नाही. म्हणजे त्याच्यामध्ये एक पचायला जड आणि गुणधर्मानी जड आहे. आकाश तत्व हलकं आहे म्हणून आपण म्हणतोय की तूप हे जड आहे गुणधर्मानी, आणि त्याच्यावरती पाण्याचा हपका मारायचा आहे म्हणजे पुन्हा जलतत्व आहे. म्हणजे जल आणि त्या असणाऱ्या अशा जड अशा पदार्थांमधून आकाश तत्व निर्माण होतं. म्हणजे आकाश तत्व ही गोष्ट आपण बघतो ह्या आकाशासारखी नाहीये. त्याचा परिणाम ठिसूळ आहे, पोकळ आहे, हलका आहे. आपण म्हणतो चकली अगदी हलकी झाली आहे, वेफर्स अगदी हलके आहे, असं आम्ही जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचं हलकेपण, आता वेफर्समध्ये हलकेपणाला कुठं भोकं पडली आहेत? त्या वेफर्सला काही भोकं नाही आहेत, त्यातनं हवा वर खाली वाहत नाही. पण त्याचा जो हलका कुरकुरीतपणा आहे ते आकाश तत्व आहे. म्हणजे आम्हाला वाटतं तसं पोकळ दिसलं म्हणजे आकाश तत्व आहे असं नाहीये. त्याचा गुणधर्म प्रकट व्हायला पाहिजे. म्हणून त्यांनी आपल्याला याची ओळख करून दिली आहे. आणि त्यांनी सांगितलंय की ज्या वस्तू कठोर आहेत, ज्या वस्तू भरीव आहेत मुळातच, ज्या जड होतात त्या पृथ्वी तत्वाच्या बहुत्वानी होतात. हिरा कठीण आहे आणि तसाच आपली जी काही रत्न आहेत ती कठीण आहेत, काही रत्न आहेत ती अत्यंत ठिसूळ आहेत. अशा ठिसूळ रत्नांच्या मधून आपल्याला दागिने घडवणं अवघड जातं. तर हिऱ्यासारखं रत्न कठीण आहे. म्हणजे हिऱ्यासारख्या रत्नामध्ये पृथ्वी तत्व अधिक आहे आणि ठिसूळ अशा रत्नांच्या मध्ये आकाश तत्व अधिक आहे, कारण ते ठिसूळ आहे, ते हलकं आहे. या दृष्टीने या जगातल्या वस्तू पंचमहाभूतातून कशा निर्माण झाल्या हे ओळखावं असं त्यांनी ह्या सूत्रामध्ये सांगितलंय. आणि ते म्हणतात की अशा प्रकारे ही जी आपण त्या वस्तूंची ओळख करून घेतली, ह्याच्यातून काय झालं म्हणाले, या प्रत्येक पदार्थाचा गुणधर्म पाहून त्याच्यामध्ये पंचमहाभूतांचं एकत्रीकरण, मिश्रण कोणत्या प्रमाणात आहे हे आपण ठरवू शकतो. आपल्याला त्याच्या प्रमाणाचा अंदाज येतो. आणि म्हणून म्हणाले व्यवहाराच्या सोयीकरता ह्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत.
आता या अध्यायामध्ये आपल्याला जे त्यांनी पुढं आणलं किंवा जे विषय मांडले त्याचा एकदा पुन्हा शेवटी विचार करू. आता हे शेवटचं सूत्र होतं, सगळी सूत्र संपली आता. आणि त्यांनी असं म्हटलं की आम्ही ब्रह्मापासून सुरुवात केली, ब्रह्म झाला. आता ब्रह्माने काय निर्माण केलं, त्या म्हणजे जगदीश्वराने जीव आणि सृष्टी अशा दोन गोष्टी निर्माण केल्या. या जीवाच्या बाजूने विचार करत गेलो तर या जीवाच्या बाजूने विचार करत जाताना आपल्याला कशा कशाचा विचार करावा लागला. आपल्याला इंद्रियांचा विचार करावा लागला, आपल्याला प्राणाचा विचार करावा लागला, आपल्याला मनाचा विचार करावा लागला. आणि अशा प्रकारे आपण त्या दिशेने विचार करत गेलो. जेव्हा सृष्टीचा विचार केला, जेव्हा देहाचा विचार केला, तेव्हा आम्ही पंचमहाभूतांचा विचार केला, पंच तन्मात्रांचा विचार केला, त्याच्या गुणधर्माचा विचार केला आणि हा विषय सोडवला. ह्या सगळ्याचा विचार करताना दोन प्रकारांनी केला. एक प्रकार असा केला की ब्रह्माचं सूक्ष्म रूप काय, ब्रह्माचं स्थूल रूप काय, जीवाचं सूक्ष्म रूप काय, जीवाचं स्थूल रूप काय. म्हणजे कसं, ब्रह्माचं सूक्ष्म रूप काय जे आम्हाला दिसतच नाही. ही आमच्या समोरची जी सृष्टी आहे, या सृष्टीच्या आत ते ब्रह्मच आहे, पण सूक्ष्म रूपाने. फार पुढे जायलाच नको, आपलंच रक्त आहे आणि आपल्याच रक्ताची जर आपण पॅथॉलॉजी केली, रक्त जर तपासायला दिलं तर ते सूक्ष्म आहे. त्यातले हिमोग्लोबिन किती आहे का रक्त बघून कळतं का हिमोग्लोबिन किती आहे, रक्तात साखर किती आहे ते बघून कळतं का आम्हाला साखर किती आहे, माहीत नाही. ते सगळं जे सूक्ष्म जगत आहे त्या सूक्ष्म जगतात पण ब्रह्म भरून आहे. म्हणजे ब्रह्म दोन प्रकारांनी भरून आहे, या स्थूल जगतात पण भरून आहे, सूक्ष्म जगतात पण भरून. जीव पण तसाच आहे. जीव सूक्ष्म रूपाने पण व्यवहार करतो आणि जीव स्थूल रूपाने पण व्यवहार करतो. सूक्ष्म रूपाने केलेला जो जीवाचा व्यवहार आहे तो त्याच्या ध्यानामधून, तो त्याच्या साधनेमधून, तो त्याच्या सद्विचारांमधून, तो त्याच्या दुष्ट आधी जे चांगलं आहे तसं वाईट पण आहे, त्या सगळ्यामधून जीवाचं हे जे सूक्ष्म असं संस्कारांचं रूप आहे ते प्रकट होतं. आणि जीवाचं स्थूल रूप, मला हे आवडतं, मला दुःख झालं, मला वाईट वाटलं, मला आता बाहेर जायचं, मला आता कंटाळा आला, मला आता झोप आली, मला वाहन शिकवा, माझ्याकरता अमुक आणा, हे सगळे जीवाचेच खेळ आहेत. हे सगळे स्थूल खेळ आहेत आणि त्यामुळे हे सगळे खेळ जीव करतं. सृष्टी आहे, ही सृष्टी पण स्थूल पण आहे, सूक्ष्म पण आहे. आम्हाला वरती वनस्पती दिसते, त्या वनस्पतीला कुणी समोर नसलं तरी सुद्धा त्या लाजाळूच्या वेलीला, झाडाला, ते छोटं असतं पसरलेलं, तर त्या लाजाळूला लाजायला कोण सांगतं, कुणी समोर नसलं तरी ते लाजतं. लाजतं म्हणजे त्याची पानं मिटतात. मग हा गुणधर्म कोण देतो, हा त्याचा मधला सूक्ष्म भाव आहे. तो काही आम्ही पाहिला म्हणून दिसला, तो म्हणून स्थूलपणाने प्रकट झाला. त्याच्या अंगभूत जो गुणधर्म आहे, आंब्याच्या आतमध्ये गुण, आपण म्हणतो ह्या झाडाचा आंबा तुम्ही खाऊन बघा कसा आहे, सूक्ष्म गुणधर्म आहे. प्रकट दिसणाऱ्या सगळ्या आंब्याला कैऱ्या येतात, सगळ्या आंब्याला फळं येतात, सगळ्या आंब्याचे आंबे पिकतात, सगळेच काही फार छान लागतात असं नाही. तो त्याचा सूक्ष्म गुणधर्म आहे. म्हणून त्यांनी सांगितलं सृष्टी सुद्धा आम्हाला दिसते, त्याच्याहीपेक्षा ती सृष्टी जी सूक्ष्म आहे तिचाही व्यापार व्यवहार आहे, तो पण आम्ही समजून घेऊ शकतो. त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला प्राण सांगितले की प्राणाचं सुद्धा स्थूल रूप आहे आणि प्राणाचं सुद्धा सूक्ष्म रूप आहे. प्राणाचं स्थूल रूप हा श्वासोच्छ्वास आहे, की श्वास आणि उच्छ्वास आहे, त्याचं स्थूल रूप आहे. आणि प्राणाचं सूक्ष्म रूप आमच्या शरीराचं खऱ्या अर्थाने सुस्थिर असणं, मनाचं खऱ्या अर्थाने संतुलन असणं, बुद्धीचं खऱ्या अर्थाने विवेकी असणं, हे प्राणाचं लक्षण आहे, त्याच्या पुष्ट असण्याचं, त्याच्या चांगलं असण्याचं. आणि सूक्ष्म प्राण आहेत ते सगळे ह्याला जसे कार्यकारी आहेत तसं ते प्राणाचं जे सूक्ष्म रूप आहे ते जर आम्ही त्या प्राणाला अधिकाधिक 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 जर सूक्ष्म करत नेलं तर त्या सूक्ष्म स्तरावरती ते प्राण त्या चैतन्याच्या जवळ नेण्याचा आम्हाला प्रयत्न करतात. त्यांची सूक्ष्मता, ही प्राणांची सूक्ष्मता आम्हाला त्या ब्रह्माकडे, त्या चैतन्याकडे नेण्याकरता लाभदायी ठरते. इंद्रिय आहेत,
इंद्रियांच्या ठिकाणी सुद्धा दिसायला वर इंद्रिय आहेत, पण इंद्रियाचं जे सूक्ष्म रूप आहे ते आम्हाला दिसत नाही. इंद्रियांचं सूक्ष्म रूप देवता आहेत. इंद्रिय इथे नाही, कान हा आकार आहे, पण कानाला ऐकायला मिळणं ही पुन्हा वेगळी प्रक्रिया आहे. आम्हाला दिसणारे डोळे आहेत, पण ह्या डोळ्याला दिसण्याकरता आतमध्ये वेगळी यंत्रणा आहे जी आम्ही पाहत नाही. अगदी शरीर रचनेमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत, एक सूक्ष्मता आहे, एक स्थूलपणा आहे, जो आम्ही अनुभवत असतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं त्याच्याही पलीकडे या प्रत्येक इंद्रियाची पुन्हा देवता आहे की जी त्याला कार्यकारी करते. तरी सुद्धा कार्यकारी करणारी देवता असली तरी सुद्धा ती उपभोग घेणारी देवता नाही. ती नुसतं त्या इंद्रियाला बळ देते, पण ती त्या इंद्रियाच्या कोणत्याही सुखदुःखाचा उपभोग घेत नाही असं पुन्हा आपल्याला सांगितलं. आणि त्याच्या पुढे ही इंद्रिय जी आहेत त्यांची मर्यादा काय आहे सांगितलं. पुष्कळ हाव 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 इंद्रियाला आहे, पण इंद्रियाला ते सगळं मिळवण्याचं सामर्थ्य नाही आहे. त्यामुळे ते जे त्याला मिळवावंसं वाटतं ते त्याला मिळेलच असं नाही. आणि तो मिळवायला गेला तर त्या इंद्रियाचं नुकसान झाल्याशिवाय सुद्धा राहत नाही. हेही त्यांनी आपल्याला सांगितलं की इंद्रियाचं ताकद किती, सामर्थ्य किती. आणि हे सगळ्यांचं सामर्थ्य सांगितलं. जीवाचं सामर्थ्य सांगितलं, प्राणाचं सामर्थ्य सांगितलं, मनाचं सामर्थ्य सांगितलं, म्हणजे अंतःकरणाचं सामर्थ्य सांगितलं, इंद्रियांचं सामर्थ्य सांगितलं, आणि देवतांचा सुद्धा सहभाग सांगितला की आमच्या देहामध्ये त्यांचा सहभाग किती आहे. शरीर पंचमहाभूतांपासून निर्माण झालं सांगितलं, पण पंचमहाभूतांचे जे सूक्ष्म असे तन्मात्र आहेत त्याचे काय लाभ आहेत. प्रत्यक्ष इंद्रियांनी लाभ घेतो. रूप, रस, गंध, शब्द, स्पर्श हे सगळं जे अनुभवतो ते त्यांच्या सूक्ष्म रूपाला अनुभवतो. आणि त्याचा जो सूक्ष्म अंश आहे तो अनुभव जसा बाहेरच्या इंद्रियांनी घेतो तसा प्राणांच्या पातळीवरती आतला आमचा जो प्राणमय कोश आहे त्या प्राणमय कोशाच्या पातळीवरती सुद्धा आमच्या अंतःकरणाला सूक्ष्म अनुभव घेता येतो, मन अनुभव घेतो. अपमान नावाची गोष्ट इथे कुठं ठेवता येते का सांगा. माझा किती अपमान झाला, किती म्हणजे सांगता येतं की पोतभर झाला, बादलीभर झाला, डबाभर झाला, माप नाही त्याला. त्याचं कारण आहे तो सूक्ष्म आहे. म्हणून ही जी संवेदना आहे, फार आनंद झाला हो, मग आपणच म्हणतो तुम्हाला कसं सांगू, तुम्हाला कळणार नाही मला किती आनंद झाला, तुमच्या लक्षात येणार नाही तेव्हा किती दुःख झालं. हे जे सगळं आहे ते त्यांनी म्हटलं हा सगळा अनुभव सूक्ष्म आहे. म्हणजे कारण आमचं अंतःकरण सूक्ष्म आहे, ते आम्हाला असं स्थूल नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि शेवटी ही सबंध सृष्टी या पंचमहाभूतांनीच बनलेली आहे. दिसायला तशी पंचमहाभूत आम्ही पाहतो, पृथ्वी बघतो, जल पाहतो, अग्नी पाहतो, वायू पाहतो, आकाश पाहतो, पण म्हणून म्हणाले हे सगळं बघतो म्हणून हे सगळं जे जग आहे हे इतकं याच्यात दिसतं त्याच्यासारखं स्थूल आहे का. म्हणजे जशी साखर दिसते तशी साखरेची गोडी आहे का. म्हणजे साखर आम्हाला डोळ्यांनी बघायला मिळते पण तिच्या गोडीचा आम्ही अंदाज करू शकत नाही. तसं ही पंचमहाभूतं आम्हाला समजतात, पण त्या पंचमहाभूतांनी निर्माण केलेल्या जगामध्ये सूक्ष्मता आणि स्थूलता पुष्कळ आहे. आणि त्याचा विचार करण्याकरता त्यांनी शेवटी थोडी उदाहरणं दिली, थोडे गुणधर्म सांगितले, त्यांची वैशिष्ट्ये सांगितली. आणि असं करून जीव, जगत आणि जगदीश्वर या तिघांच्या विषयीचं पूर्ण ज्ञान त्यांनी या ठिकाणी सूत्रांच्या विवरणाच्या रूपाने आपल्याला दिलं. म्हणजे त्यांना आपल्याला कुठे नेऊन सोडायचंय की ते परब्रह्म कसं आहे ते पहिल्या अध्यायात सांगितलं. आणि सगळं दिसणारं ईश्वर, त्याच्यापासून निर्माण झालेलं जगत आणि त्यांनी निर्माण केलेला चेतन जीव हे सगळे कसे आहेत हे त्यांनी सांगितलं. आता आपल्या परीने आपल्या बुद्धीला असं असतं, आपल्या बुद्धीची मर्यादा आहे. त्यामुळे माझ्या बुद्धीला जितकं आकलन झालं त्याच्यातून जितकं बाहेर पडलं ते मी आपल्याला पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. पण आपण सर्व श्रोते उदार आहात, आपण सगळ्यांनी खूप प्रेमाने हे सगळं ऐकलं. त्यामुळे माताजींच्या चरणी केलेली सेवा अर्पण करून आपल्या ह्या 21 दिवसांच्या सत्राला आज अगदी मनाला हुरहुर लागली आहे, पण आज आपण विराम देऊया.